समोर डोळ्यानं बघताय तरीही त्यांच्यावर कारवाई केली नाही। एवढा मोठा हल्ला होता प्राणघातक की त्या ठिकाणी हे पोरं दोन आज ॲडमिट आहेत आणि त्या लोकांची पार्श्वभूमी जर बघितली, हे गोरगरीब लोकांचे जमिनी बळकवणारे गुंड वृत्तीचे या ठिकाणी एक गुंडाचा माजवणारे या ठिकाणी ते लोक आहेत। प्रशासनाने त्यांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर मोका अंतर्गत सारखं कारवाई करावी या ठिकाणी मला असं या माध्यमातून मला असं सांगायचं आहे। आज गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, परंतु प्रशासन ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेत नाही। SP DYSP या ठिकाणी उलट समाजालाच आरोपीसारखं या ठिकाणी वागणूक देतात की तुम्ही ते झाले का घटना, खऱ्यानंच घडली आहे का घटना। जर या ठिकाणी न्यायालयाची अशी जर बाब असेल की अट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी जामीन अटकपूर्व जामीन भेटू नये, तर या ठिकाणी मला असा प्रश्न पडतो की प्रशासन या आरोपीला अटक का करत नाही। ज्या पद्धतीनं अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन ॲक्शन घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं घेत नाही। आता आम्हाला असं म्हणावं लागेल या समाजाच्या वतीनं SP DYSPच्या विरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलन उभं करावं लागेल, कारण जे लोक गुंडगिरी माजवतात त्या लोकांची पार्श्वभूमिका एवढी भयंकर आहे की आज या ठिकाणी आमच्या समाजाचं वावरणं मुश्किल झालेलं आहे। अनेक ठिकाणी या लोकांच्या तक्रारी आहेत। तर मला प्रशासनाला, गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी धाराशिव तुळजापूर तालुक्यामध्ये जे काय प्रकार चालू आहे, जे देवानंद रुचकरीच्या नावावर जे काय प्रकार घडतोय त्या प्रकारावर लक्ष देऊन यांची पार्श्वभूमी तपासून यांच्या सर्वांवर गुन्हे दाखल करावे। अन्यायता आम्ही सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, कारण हा DYSP ज्या पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई करत नाही। त्यामुळं या ठिकाणी घटने घडत असतात। आम्हाला असं या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गुंडाला पाठीशी घालताय का आमच्या समाजावर अन्याय करताय। आज राजकारणाच्या माध्यमातून आमच्या समाजाची दिशाभूल केली जाते की मातंगाच्या हातात वज्रमुठात हिंदुत्व आहे आणि आमच्यावर अन्याय कोण करते। या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि प्रशासन 2 दिवस झालं या ठिकाणी त्या दखल कसलीच घेतली नाही। तर येणाऱ्या काळात समाज संपूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।